स्वामी सांगतात की अरे मनुष्या, तुम्हाला तरुण जाण्याकरता अहंकार हा सोडावा लागेल. जोपर्यंत तुम्ही अहंकार सोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवन प्रवासातून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. हा लाईव्ह कुठला आहे तर हा लाईव्ह आहे आमच्या गावातील. आमच्या गावाचे नाव आहे सुरा येथील लाईव्ह आहे. समर्थ स्वामी अर्थात नरेंद्र महाराज सांगतात की अहंकारातून सुटका होण्यासाठी नामचिंतनाशिवाय दुसरा मार्ग नाही. हे आपण या आजच्या प्रवचनातून संत संघामधून आज शिकलो आहे. त्याच संत संघाचा संपूर्ण अभ्यास आणि आढावा घेतला असता मला असे आढळले की आपण काय करतो की गुरुवार आला की नामचिंतन करायचं आणि इतर वारी कसे पण वागायचं. हे चुकीचं आहे. हे लक्षात घ्या मंडळी. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने नामचिंतन करायचं असेल तर एकमेकाच्या द्वेष भावना ही जायलाच पाहिजे. ही सद्गुरू स्वामी नरेंद्र महाराजांचा सुद्धा ठामपणे मत आहे. त्यामुळे तुम्ही या अगदी प्रवचनाच्याच अर्थात स्वामी समर्थाच्याच भाषेतून मी सांगत आहे की तुम्ही दोषाची भावना सोडून द्या. स्वामीजी तर सांगतात की स्वप्नात सुद्धा तुम्ही वाईट कोणाचा विचार करायचा नाही आणि वाईट कोणाला नाव ठेवण्याचा बी तुमचा अधिकार नाही. मग मला असा प्रश्न पडतो की तुम्ही एवढे भक्त असताना अर्थात द्वेषाची भावना का? द्वेष तिरस्कार हा आजच सोडून द्या. तरच खऱ्या अर्थाने मी समजेल की गुरुवारचं व्रत तुम्ही घेतलेलं आहे, नाहीतर नाही. म्हणून लक्षात घ्या. आजपासून तुम्ही हा विचार घरी घेऊन जा आणि जन्माच्या स्टेशन पासून थेट तुम्हाला मृत्यूच्या स्टेशन पर्यंत पोहोचायला आहे. आणि आपल्याला संगी काय घेऊन जायचे? नामचिंतन. भगवंताच्या नामाशिवाय दुसरा आपण इथून घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून नामचिंतन हे खऱ्या अर्थाने आपला अहंकार नष्ट पावला पाहिजे. हाच संदेश देण्यासाठी मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. कारण मी स्वतः सांगत नाही, स्वामीजी माझ्याकडून ते काम करून घेतात. हे लक्षात घ्या. म्हणून आजच तुम्ही अहंकार सोडा आणि नामचिंतन खऱ्या अर्थाने करा. जोपर्यंत तुम्ही नामचिंतन खऱ्या अर्थाने करत नाही, एकमेकांची द्वेष भावना ही गोष्ट तुम्ही आजपासून सोडून द्या. हेच तुम्हाला सांगण्यासाठी अगदी थोडक्यातपणे उदाहरणासह मी सांगण्याचा प्रयत्न केला. स्वामीजीच्या पुढच्या उदाहरणात ते म्हणतात की अरे मनुष्या, जगून किती दिवस जगला तुला याला महत्व नाही. तू कसा जगला याला पण महत्व नाही. तू कसा वागतो आणि कसा आचरण करतो याच महत्वाचं आहे. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे संपूर्ण मंडळींनी की आपण इथे आलो कायसाठी? आलो आपण इथं नामचिंतनासाठी. मग एकमेकाची द्वेष भावना आजपासून सोडून द्या आणि खऱ्या अर्थाने ज्याचं तुमच्याकडून कल्याण होत नसेल तर करू नका. वाईट पण सुद्धा बोलू नका. वाईट बोलले तर दुखाता कोणा तुम्हाला? आत्मा हा परमात्म्याची संबंध आहे. त्यामुळे कोणाला दुःख देण्याचे आणि त्याचा मन दुखवण्याचा तुम्ही मुळीच हट्ट धरू नये असे मला वाटते. एवढेच थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. हा लाईव्ह खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणासाठी होता. म्हणूनच हा लाईव्ह घेण्यात आला. तेव्हा हा लाईव्ह इथे स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो.
स्वामी नरेंद्र महाराज की जय, काडसिद्धेश्वर महाराज की जय, संत गजानन महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान। माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आध्यात्मिक अगदी स्पष्टपणे सांगता येणार आहे। आता मी सगळा त्याचा सखोल अभ्यास केलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगत आहे। म्हणून चॅनल सर्च करण्यासाठी कंजूसी करू नका, सर्च करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट अर्थात अभ्यास पूर्ण तुम्हाला भाषांतर करून तुम्हाला सांगता येईल। ही गोष्ट आता अशक्य राहिली नाही, ती शक्य झाली आहे स्वामीजी मुळेच। म्हणून तुमचे राजा घेतो। भारत माता की जय, जय जवान जय किसान।